मित्रांनो, आपण सगळे आयुष्यात कधीतरी ना कधीतरी वाद घालतोच. काही वेळा आपल्याला वाटतं की आपण बरोबर आहोत, त्यामुळे आपलं मत प्रूव्ह करण्यासाठी आपण पूर्ण ताकद लावतो. पण तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की वाद जिंकूनही मनात समाधान येत नाही, उलट मनात बेचैनी निर्माण होते, रिलेशनशिपमध्ये डिस्टन्स येतो आणि आपला पीस डिस्टर्ब होतो. खरं पाहिलं तर प्रत्येक वाद जिंकणं म्हणजे सक्सेस नसतं. काही वेळा आपण बरोबर असलो तरी त्या वादाची किंमत खूप मोठी असते. आपल्या शब्दांमुळे समोरच्याला दुखावलं जातो, गैरसमज वाढतात आणि हळूहळू नात्यांमध्ये क्रॅक निर्माण होतो. आणि जेव्हा नातं तुटायला लागतं तेव्हा आपल्याला जाणवतं की हा वाद टाळला आला असता. आपण अनेक वेळा अशा लोकांशी आर्ग्यू करतो ज्यांना खरं समजून घ्यायचंच नसतं. त्यांना फक्त स्वतःला बरोबर सिद्ध करायचं असतं. अशा लोकांशी कितीही शांतपणे बोललं तरी डिस्कशन आर्ग्युमेंटमध्ये बदलतो आणि अशा वेळी आपण जितकं एक्सप्लेन करतो तितकं सिच्युएशन वर्जन होतं. म्हणून खरा स्मार्ट माणूस तो नाही जो प्रत्येक वाद जिंकतो, तर तो आहे जो योग्य ठिकाणी शांत राहायचं निवडतो. कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा सायलेन्स हेच सगळ्यात पॉवरफुल उत्तर असतं. या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही स्पेसिफिक प्रकारच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याशी वाद घालणं तुमच्यासाठी फायद्याचं नसतं. उलट ते तुमचा वेळ, एनर्जी आणि मेंटल पीस दोन्ही खराब करू शकतात. जर तुम्हाला आयुष्यात अननेसेसरी स्ट्रेस टाळायचा असेल, रिलेशनशिप्स टिकवायचे असतील आणि मेंटली स्ट्रॉंग बनायचं असेल, तर हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की कुठे बोलायचं आणि कुठे शांत राहायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कधी कधी फक्त एक छोटा डिसिजन हा वाद टाळायचा तुमचं आयुष्य खूप सोपं आणि शांत बनवू शकतो. नंबर 1, ज्यांना काहीच समजून घ्यायचं नसतं. मित्रांनो, काही लोक डिस्कशनसाठी येतच नाहीत, ते फक्त आर्ग्यू करण्यासाठी येतात. त्यांचा मेन पर्पज ट्रूथ शोधणं नसतं, तर मीच बरोबर आहे हे सिद्ध करणं असतं. तुम्ही कितीही शांतपणे लॉजिकली बोललात तरी ते ऐकणार नाहीत, कारण त्यांचं माइंड आधीच सेट झालेलं असतं. ते तुमचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. ते फक्त तुमच्या बोलण्यात फॉल्ट शोधतात. अशा लोकांसोबत वाद घालणं म्हणजे भिंतींशी बोलण्यासारखं आहे. तुम्ही एनर्जी खर्च करता पण रिझल्ट शून्य मिळतो. उलट फ्रस्ट्रेशन वाढतो. स्मार्ट माणूस काय असतो, तो ओळखतो की हा माणूस समजून घेण्यासाठी तयार नाही आणि तो तिथेच कन्व्हर्सेशन थांबवतो. रियालिटी क्लोज्ड माइंड असलेल्या माणसाकडून सोल्युशन मिळत नाही. नंबर 2, खूप इगो असलेले लोक. मित्रांनो, इगो असलेला माणूस कधीच चूक मान्य करत नाही. जरी त्याला आतून कळत असलं की तो चुकीचा आहे, तरीही तो बाहेरून आर्ग्यू करत राहतो. अशा लोकांसाठी ट्रूथपेक्षा इगो जास्त महत्त्वाचं असतं. त्यांना डिस्कशन जिंकायचं असतं, रिलेशन टिकवायचं नसतं. तुम्ही कितीही लॉजिक दिला, प्रूफ दिला तरी ते मागे हटणार नाहीत, कारण त्यांना वाटतं की जर त्यांनी मान्य केलं तर ते वीक दिसतील. पण खरं पाहिलं तर इगो असलेला माणूस स्वतःला नुकसान करत असतो आणि जर तुम्ही त्याच्याशी वाद घालत राहिलात तर तुमची ही एनर्जी वेस्ट होते. रियालिटी जिथे इगो मोठा तिथे ट्रूथ लहान पडतो. नंबर 3, खूप इमोशनल लोक. मित्रांनो, काही लोक खूप सेन्सिटिव्ह असतात.
ते प्रत्येक गोष्ट पर्सनल घेतात. तुम्ही काहीही बोललात तरी ते लगेच हर्ट होतात किंवा रागावतात. अशा लोकांशी लॉजिक काम करत नाही, कारण ते फॅक्ट्सवर नाही, फिलिंग्सवर रिॲक्ट करतात. तुम्ही शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करता, पण ते इमोशनल होऊन सिच्युएशन आणखी कॉम्प्लिकेटेड करतात. अशा वेळी वाद घालणं सिच्युएशन वर्स करतं. त्यापेक्षा शांत राहणं आणि योग्य वेळेची वाट पाहणं हेच स्मार्टनेस आहे. रियालिटी इमोशन जास्त असेल तर लॉजिक काम करत नाही. नंबर 4, तुमचा द्वेष करणारे लोक. मित्रांनो, काही लोकांना तुम्ही काहीही केलं तरी ते तुमच्यात फॉल्ट शोधतात. त्यांना तुमचं चांगलं बघवत नाही. अशा लोकांशी तुम्ही आर्ग्यू केला तर ते तुमचं बोलणं ट्विस्ट करतील, निगेटिव्ह मीनिंग काढतील आणि तुम्हाला चुकीचं ठरवतील. त्यांचा इंटेन्शन डिस्कशन नसतो, तर तुम्हाला खाली खेचणं असतं. अशा लोकांसोबत वाद म्हणजे टाइम आणि एनर्जी दोन्ही वाया घालवणं आहे. त्यापेक्षा डिस्टन्स ठेवणं आणि इग्नोर करणं हेच बेस्ट आहे. रियालिटी हेट असलेला माणूस ट्रूथ ॲक्सेप्ट करत नाही. नंबर 5, गॉसिप करणारे लोक. मित्रांनो, जे लोक सतत दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात ते कधीच ट्रस्टवर्दी नसतात. आज ते दुसऱ्यांबद्दल तुमच्या समोर बोलतात, उद्या ते तुमच्याबद्दल दुसऱ्यांसमोर बोलणारच. अशा लोकांसोबत वाद घालणं तुमच्यासाठी डेंजरस असतं, कारण ते तुमच्या बोलण्याला ट्विस्ट करून स्प्रेड करू शकतात. तुमची इमेज खराब होऊ शकते आणि अननेसेसरी प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात. स्मार्ट माणूस अशा लोकांपासून डिस्टन्स ठेवतो आणि अननेसेसरी डिस्कशन टाळतो. रियालिटी गॉसिप करणारे लोक निगेटिव्ह एन्व्हायरमेंट तयार करतात. नंबर 6, ऑथॉरिटी मिसयूज करणारे लोक. मित्रांनो, काही लोकांकडे पॉवर असते, पोझिशन, पैसा किंवा स्टेटस, आणि ते त्याचा मिसयूज करतात. ते लॉजिकने नाही तर ऑथॉरिटीने आर्ग्यू करतात. मी मोठा आहे म्हणून मी बरोबर आहे, असा त्यांचा ॲटिट्यूड असतो. अशा लोकांशी वाद घालणं रिस्की असतं, कारण ते डिस्कशन फेअर ठेवत नाहीत. अशा वेळी शांत राहणं, स्मार्टली हँडल करणं आणि योग्य वेळ निवडणं हेच बुद्धिमत्ता आहे. रियालिटी पॉवर असणं म्हणजे नेहमीच बरोबर असणं नाही. नंबर 7, तुम्हाला प्रोवोक करणारे लोक. मित्रांनो, काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवतात. ते काहीही रँडम बोलत नाहीत, तर ते तुमच्या वीक पॉइंट्सवरच बोलतात, कारण त्यांना माहीत असतं कुठे बोललं की तुम्ही रिॲक्ट कराल. अशा लोकांचा मेन पर्पज डिस्कशन नसतो, तर तुम्हाला इमोशनली डिस्टर्ब करणं असतं. ते तुमच्या इमोशन्सवर खेळतात. राग, फ्रस्ट्रेशन, इगो आणि तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. ते तुमचा रिॲक्शन पाहतात. तुम्ही रागावलात, आवाज चढवला, आर्ग्यू केलात की त्यांना एक्झॅक्टली तेच मिळतं जे त्यांना हवं असतं. त्या मोमेंटला तुम्ही सिच्युएशन कंट्रोल करत नाही, उलट तुम्ही त्यांच्याच गेममध्ये अडकता. अशा वेळी तुम्ही जितकं एक्सप्लेन कराल तितकं ते तुम्हाला अजून प्रोवोक करतील, कारण त्यांना तुमचं बोलणं समजून घ्यायचं नसतं. त्यांना फक्त तुमचा कंट्रोल तोडायचा असतो. पण ज्या क्षणी तुम्ही शांत राहता, रिॲक्ट करत नाही, त्या क्षणी त्यांचा गेम तिथेच संपतो, कारण त्यांना तुमच्याकडून काहीच रिस्पॉन्स मिळत नाही. यासाठी सेल्फ कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला ठरवावं लागतं, ही सिच्युएशन माझ्या पीसपेक्षा महत्त्वाची नाही. स्मार्ट माणूस काय करतो? तो प्रत्येक प्रोवोकेशनला रिस्पॉन्ड करत नाही. तो चूज करतो इग्नोर करणं. रियालिटी तुमचा रिॲक्शन
इक्वल टू त्यांचा विजय, तुमची शांतता इक्वल टू तुमची ताकद. म्हणून मित्रांनो, आज आपण जे समजलो ते फक्त शब्द नाहीत, तर आयुष्यात शांत राहण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी खूप महत्त्वाचे प्रिन्सिपल्स आहेत. कारण खरं पाहिलं तर प्रत्येक वाद जिंकणं म्हणजे सक्सेस नाही. काही वेळा आपण जिंकतो, पण त्याच वेळी आपण काहीतरी मोठं गमावतो. आपला वेळ, आपली एनर्जी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मेंटल पीस. आपण अनेक वेळा प्रूव्ह करण्याच्या नादात वादात उतरतो, पण त्या वादाचा एंड काय होतो? समोरचा बदलत नाही, उलट सिच्युएशन अजून खराब होते आणि शेवटी आपल्यालाच वाटतं हे टाळता आलं असतं. म्हणूनच खरा स्मार्ट माणूस तो नाही जो प्रत्येकाला उत्तर देतो, तर तो आहे जो ओळखतो की कोणत्या ठिकाणी बोलणं आवश्यक आहे आणि कोणत्या ठिकाणी शांत राहणं जास्त पॉवरफुल आहे. कारण प्रत्येकाला रिप्लाय देणं म्हणजे स्ट्रेंथ नाही, तर स्वतःवर कंट्रोल ठेवणं हीच खरी ताकद आहे. तुम्ही जर प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करायला लागलात, तर तुम्ही तुमचं कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात देता. पण ज्या क्षणी तुम्ही शांत राहण्याचा निर्णय घेता, त्या क्षणी तुम्ही सिच्युएशनवर कंट्रोल मिळवता. लक्षात ठेवा, काही लोकांना इग्नोर करणं ही कमजोरी नाही, ती एक मॅच्युरिटी आहे. कारण तुम्ही तुमचा पीस आणि तुमची एनर्जी वाचवत आहात. म्हणून आजपासून एक छोटासा बदल करा. सगळ्यांशी आर्ग्यू करू नका, प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करू नका आणि तुमचा पीस सर्वात वर ठेवा. कारण शेवटी जिंकतो तोच जो योग्य वेळी शांत राहायला शिकतो आणि स्वतःवर कंट्रोल ठेवतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल वाटला असेल आणि तुम्हाला असा पर्स्पेक्टिव्ह मिळाला असेल जो तुमचा वेळ, एनर्जी आणि मेंटल पीस वाचवू शकतो, तर तुमचा छोटासा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. सर्वात आधी या व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक मला सांगतो की तुम्हाला असा प्रॅक्टिकल आणि रिअल लाईफमध्ये उपयोगी पडणारा कंटेंट आवडतो. त्यामुळे मला अजून अशाच व्हॅल्यू देणाऱ्या व्हिडिओज बनवण्याची मोटिवेशन मिळते. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चालू ठेवा. कारण इथे तुम्हाला फक्त मोटिवेशन नाही, तर तुमच्या आयुष्यात खरंच उपयोगी पडणारे माइंडसेट शिफ्ट्स, रिलेशनशिप टिप्स आणि प्रॅक्टिकल लाईफ लेसन्स मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता ठेवू नका. तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा जो प्रत्येक गोष्टीत आर्ग्यू करतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून स्ट्रेस घेतो. कदाचित तुमचा एक शेअर त्याला योग्य वेळी योग्य गोष्ट समजवू शकतो आणि त्याचा पीस वाचवू शकतो. तुमचा सपोर्ट म्हणजे फक्त एक क्लिक नाही, तर तो या चॅनलला पुढे नेणारी ताकद आहे. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.